तर नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम अटवाल. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विशेष असं काही नाही मित्रांनो, तर आज आहे वटपौर्णिमा. तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आज जिथे उभा आहे ते आहे गुजरातमधील सुरत या गावी आहे. बहिणीकडे आलो होतो आणि आज वटपौर्णिमा होती म्हणून आज छोटासा मिनी ब्लॉग आपण करीत आहोत. आणि जिथे माझी बहीण राहते तिथं पण खूप सुंदर असं म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे आणि मंदिर वगैरे. आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे, तर मंदिर तुम्हाला मी दाखवतो. एक नंबर भारी मंदिर आहे. इकडे मोठमोठे मंदिरे असतात गुजरातमध्ये. बघा हे मंदिर आहे राधाकृष्ण मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे बघा ना. आणि आजूबाजूचा परिसर बघाल ना तुम्ही, जबरदस्त परिसर आहे बघा. इथे खूप सुंदर असा परिसर आहे. आणि इथे आम्ही बघा आता दर्शन बहीण आणि आई आलेलो आहे. आपला नंदी महादेव, ही महादेवाचं आहे पिंड. तुम्ही बघू शकता महादेव पिंड आहे. इथे लॉक केलेलं आहे. जाऊ दे, तुम्हाला मी बाहेरून दाखवतो आहे. आणि इकडं पुढं नंदी आहे. आणि इकडं बघा वेगवेगळी झाडं आहे तुम्हाला बघायला मिळेल. हे कसं झाड आहे आई? हे चाफ्याचं झाड आहे बघा. आणि ते तिकडलं ते हां ते कडुलिंबाचं आहे. आणि हे कसलं आहे काय माहिती. आणि पिंपळाची पण झाडं आहे इथे. पिंपळ आणि वडाचं पण झाडं आहे. आणि इकडे पण आहे बघा मस्त. इकडे कसलं आहे साईबाबाचा फोटो वगैरे ठेवलेला आहे, महादेवाचा फोटो ठेवलेला आहे बघा. आणि इथे काहीतरी कारंजा, पाण्याचं कारंजा वगैरे असेल. तर आहे एरिया बघा खूप जबरदस्त आहे. आणि इथे वडाचं झाड आहे. तर ह्या वडाचं सॉरी हे पिंपळाचं झाड आहे. आणि पुढं जे आहे ना दिसतं तुम्हाला ते वडाचं झाड आहे. तर तिथे आता थोड्याच वेळात जाऊन ते पूजा वगैरे करणार आहे आज वटपौर्णिमा निमित्त. आणि काही 6 भाग आहे. आणि इथं बघा प्ले ग्राउंड आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. बघा किती मस्त एकदम केलेलं आहे. आणि बसायला देखील एकदम मस्त एकदम जबरदस्त आहे बघा. इथं संध्याकाळी आहे ना खाली लोक येऊन इथं बसतात. आणि कोण वॉकिंग करतं, कोणी जॉगिंग करतं, कोणी रनिंग करतं. या भागामध्ये खूप मस्त प्लेस आहे बघा. असा प्लेस आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाहिजे. बघा आता हे बसले तिथं आराम करायला. आणि ह्या पिंपळाचं झाड. आणि हे मोगरा ना, नाही रे, वेगळं. कुठलं आहे हा झाड काय माहिती, वेगळं. तर मित्रांनो हे फुलाचं झाड आहे. पण हे कुठली फुलं आहे ते आयडिया नाही. तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता तुम्ही हे फुल कुठलं आहे. कारण आम्हाला तरी माहीत नाही हे फुल कुठलं आहे, हे झाड कुठलं आहे. मस्त. तर इथं बघा पार्किंग वगैरे सगळं सोयी 4 व्हीलरचे वेगळे, 2 व्हीलरचे वेगळे असे पार्किंग त्यांनी दिलेली आहे. आणि इथं बघा ना काय मस्त जबरदस्त बघा व्ह्यू आहे बघा. एक नंबर खतरनाक व्ह्यू आहे. इकडे बघा तुम्ही सरळ जर तुम्ही बघत असाल ना, इथं मस्त एकदम यांनी कुंड्यांचं म्हणजे एक डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बघा. इथं खूप मस्त डेकोरेशन बघा. कुंड्या लावलेल्या आहे लाईनीत. आणि वेगवेगळी झाडं लावलेली आहे शोची.
जबरदस्त आहे. आणि इकडे बघा हे मध्ये छोटंसं एक गार्डन टाईप आहे आणि हे बसण्यासाठी वगैरे आहे. आणि हे छोटंसं गार्डन टाईप आहे. काही नवाच्या मनसेंद्रिय वा बुद्धात्मा प्रकृती सभा करून समोर हा त्याला बघ किती मजा वाटते मार्गाला. गोल गोल फिरत आहेत. हा झालं नाही सात मोजलं तर नाही. किती झाली? नाही लास्ट आहे. आईचा माझा घे फोटो घे झालं. तर मित्रांनो इथेच जिथे बहीण राहते आहे त्याच जवळपासच्या एरियामध्ये हे स्वामीनारायणचं मंदिर आहे. आणि खूप सुंदर असं भव्य असं स्वामीनारायणचं मंदिर आहे बघा. आणि हे एंट्री पॉईंट आहे. तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर चप्पल वगैरे इथं ठेवायचं जागा आहे. आणि इथंच बघा राईट साईडला पार्वती महादेवाचं मंदिर आहे, बघू शकता. शंकर पार्वती आणि त्याचबरोबर पंचामृत पकडणं असं पकडायचं का तिथं. अरे ना बरोबर काढाय मी पाया काढता. तर इथे बघू शकता इथं आतमध्ये आल्यानंतर ही महादेव ही गणपतीची मूर्ती आहे आणि खूप सुंदर अशी बघा कमळावरती आहे. आणि इकडे शंकर पार्वती आहे. आणि त्याचबरोबर इकडे बघत असाल तर पंच हनुमान आहे. आणि इकडे खाली आहे आपले महादेवाची पिंड. तर खूप सुंदर असं स्वामीनारायणाचं भव्य असं मंदिर आहे. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आणि ही बघा इथं जर तुम्ही बघत असाल ना तर सुंदर अशी कलाकृती केलेली आहे बघा. नक्षीकाम बघा हे जबरदस्त आहे एकदम. तर हा एंट्री पॉईंट आहे. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतरच सत स्वामीनारायण मंदिर सचिन असं लिहिलेलं आहे. तर एकदम शांत वातावरण आहे बघा इथे. हे बघा हे आहे प्रवेशद्वार. आणि इथं त्याच्या आजूबाजूचा परिसर बघा. स्वामीनारायण.
हे आहे राधाकृष्णाचे मूर्ती देवस्थान मस्त आहे एकदम बघा. आणि इथं कदाचित इथं इथं माहिती दिलेली आहे. हे जे तुम्ही पोस्टर बघू शकता महाऋषी राम लक्ष्मण आहे. आणि इथं खाली बघा माहिती दिलेली आहे. बद्रिकाश्रम में दोबारा ऋषि ने श्राप दिया था. स्वामीनारायण भगवान का प्रागट आहे 1837. तर ही अशी माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये. मी तुम्हाला फक्त दाखवतो आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे इथे. इथं माहिती दिलेली आहे. आणि बॅकग्राऊंड आहे. हे राम लक्ष्मण सॉरी राम आणि सीता. हे पादुका आहे. आणि आतमध्ये बघा हे स्वामीनारायण. स्वामीनारायण भगवान. हे पादुका आहे. इकडे वडील बसले ते आणि इथे काही स्थानिक लोक येऊन इथे पूजा करत असतात.
तर मित्रांनो कसा वाटतं तुम्हाला हा मिनी ब्लॉग आणि आज वटपौर्णिमा असल्यामुळं आज मी छोटासा आज मिनी ब्लॉग केलेला आहे. ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगचा पण आपण करणार होतो पण शक्य नाही कारण गाडी चालवून ब्लॉग करणं थोडं सोपं नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.